जय महाराष्ट्र मित्रांनो, आज आपली ट्रेनिंगची 7वी बॅच आहे आणि शेळी पालनातील तसं पाहायला गेलं तर धुरंधर व्यक्तिमत्व म्हणजे श्री डॉक्टर केसकर साहेब. गेले 14 वर्ष ते या क्षेत्रामध्ये प्रॅक्टिस करत आहेत आणि आफ्रिकन बोर असू द्या, सोबतच बिटल आणि नारे सुवर्ण यामध्ये त्यांचा खूप असा अभ्यास आहे. आणि महाराष्ट्रातील बिटल शेळीपालक असो किंवा आफ्रिकन बोरमध्ये काम करणारे असो की त्यांना केसकर सर माहीत नाहीत असे शेळीपालक माझ्या तर बघण्यात नाही. चांगले चालणारे शेळीपालक हे त्यांच्याकडून मार्गदर्शन घेत असतात, त्यांच्या सल्ल्याने मेडिसिन वापरत असतात आणि प्राण्यांवर योग्य वेळी योग्य ट्रीटमेंट करत असतात. तर केसकर सरांना मला एक असं विचारायचं आहे, गेले 3 वर्ष प्रॉपरली मी बिटलमध्ये काम करतो आहे, तर सरांना माझा असा एक प्रश्न आहे की सपोज आत्ता माझ्याकडे जो एक्का मेल आहे बरं, तर त्याचं जेनेटिक्स किती पिढ्या पुढं किंवा एक्कामध्ये जो तो आता दिसतोय तर त्याच्या पाठीमागं त्याचा वडील, त्याचा आजा, पंजा असं किती जेनेटिक्सचं पुढे येऊ शकतं? 7 जेनेटिक पर्यंत, म्हणजे 7 पिढ्यापर्यंत काही ना काही गुणधर्म आता जो लाईव्ह प्राणी आहे त्याच्यामध्ये दिसू शकतात. ओके, म्हणजे आता माझा मेल जसा आहे किंवा बाकी शेळीपालक, मी एक उदाहरणार्थ माझा मेल घेतला, असं माझं प्रमोट करायचा काही हेतू नाही आहे, पण ज्यांच्याकडे कोणाकडे आता जे काय मेल आहेत किंवा फिमेल आहेत तर त्यांच्याकडे येणारी पिल्लं सेम त्या मेल सारखीच किंवा अशी येऊ शकत नाही, तर पाठीमागची जी वंशावळ आहे त्यानुसार पण 100%. हो हो, एखादं म्हणजे भरपूर अशी पिल्लं निघतात की ना ते आईप्रमाणे ना ते बापाप्रमाणे, कदाचित एक्स्ट्रीम पण निघतात, काही वेळेस लो पण होतात. तर हे मागच्या जीन्सचे 7 पिढ्यापर्यंतचे मोस्टली पिल्लं तर अशीच निघणार आहे, ती आईचं 50% गुणधर्म आहेत, बापाचं 50% गुण जास्तीत जास्त. पण काही वेळेस असंही होऊ शकतं. बऱ्याचशा वेळा बघा माणसामध्ये पण हे कितीतरी वेळाला आपल्याला एखादं पोरगं लईच करामती असतं किंवा वेगळंच असतं थोडंसं, तसं हे पाठीमागल्या 7 पिढ्यापर्यंत कोणाचं गुणधर्म घेऊन पुढे येतोय तो जीन, हे काही कोणीही सांगू शकत नाही. अशी कधी उदाहरणं तुमच्या बघण्यात आलेत का सर की एखादा मेल एखाद्या फिमेलला क्रॉस होतो आणि सपोज 2 बच्चे जर त्यांना आले, 2 मेल, तर ते 2 मेल, एक जो मेल आहे त्याच्या बापावर गेला आणि जो फिमेल आहे तिच्या बापावर, अशी 2 पिल्लं एक टाइम आलेत किंवा काय असं होऊ शकतं? बघा कॅरेक्टरमध्ये काय आहे, त्याचा जो जीन आहे तो दोन्हीचा, आईचा 50% असणार आहे आणि बापाचा 50% असणार आहे. पण दिसणं ही एकतर आईगत तरी असणार आहे किंवा बापागत तरी असणार, ही भिन्न असणार आहे. ही असं नाही होणार की दिसायला 50% आईगत आहे आणि दिसायला 50% बापागत, असं कधीच होत नाही. दिसला तर बापागत तरी दिसेल, नाहीतर आईगत तरी दिसेल.